नमस्कार, अभ्यास अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचा जे इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्याने भरती काढलेली आहे आणि त्या भरतीबद्दलच आपण बोलणार आहोत। खूप चांगली भरती आहे, खूप चांगलं पेमेंट आहे, म्हणजे 1 लाखाच्या वरच पेमेंट आहे भरपूर पोस्टमध्ये। त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या काय आहे आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड असं भरती काढणारा जी कंपनी आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र ट्रान्सको रिक्रुटमेंट 2025 असं भरतीचं नाव आहे। त्याच्यामध्ये खूप चांगल्या पोस्ट आहे आणि सगळ्या चांगल्या पोस्टला खूप चांगली पेमेंट आहे। विशेष म्हणजे तुम्हाला ते PDF इंग्लिशमध्ये वाचायला खूप अवघड जाईल, तेच मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगत आहे। जो कास्किट भाग आहे तो सुद्धा याच्यातच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। किती पेमेंट लागतं, किती तुमचंवालं किती दिवस आहे त्या तयारीसाठी, काय प्रिपरेशन कशी करावं लागते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहेत। आणि कोणकोणत्या पोस्ट आहे, किती पोस्ट आहे, कोणत्या पोस्टसाठी कसं अप्लाय करायचं हे सुद्धा आम्ही ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर समजून घेऊया। याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरचं झालं असेल तुमचं वालं तर खूपच चांगलं आहे। त्याच्यानंतर तुमचं BCom झालेलं असेल तरी चांगलं आहे आणि तुमचं CA किंवा त्या CA संबंधित ऑडिटिंग वगैरे असं काही जमत असेल तुम्हाला तर खूपच चांगलं आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 2025 महा ट्रान्सको भरती 2025 हे असं याचं नाव आहे। आता आपण समजून घेऊया पदाचं नाव। अधीक्षक अभियंता याचे 2 पदसंख्या आहेत, कार्यकारी अभियंताची 4 पदसंख्या आहेत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता याची 18 पदसंख्या आहेत आणि उपकार्यकारी अभियंता याची 7 जी जागा आहेत त्या आहेत। त्याच्यानंतर तुमच्यासाठी काय पाहिजे तर तुम्हाला BTech पाहिजे, 2 नंबरच्या पदासाठी 9 वर्ष अनुभव पाहिजे, त्याच्यानंतर 3 नंबरच्या पदासाठी 7 वर्ष अनुभव पाहिजे आणि 4 नंबरच्या पदासाठी 3 वर्ष अनुभव पाहिजे। या प्रकारे तुम्हाला अनुभव असेल आणि BTech असेल तर तुमच्यावाला खरंच ही जॉब खूप चांगली आहे। तर सहाय्यक अभियंता यासाठी 134 जागा आहेत, सहाय्यक व्यवस्थापक यासाठी आहेत 1 जागा, वरिष्ठ व्यवस्थापक यासाठी आहे 1 जागा आणि व्यवस्थापकसाठी आहे 6 जागा। आता आपण समजून घेऊया की तुमचं BTech झालं असेल तर खूपच चांगलं, किंवा CA ICWA हे झालं असेल तर खूपच चांगलं। कमीत कमी 1 वर्ष तरी अनुभव पाहिजे तुमच्यावाला आणि जास्तीत जास्त 8 वर्ष अनुभव असला तर तुम्हाला हे जे 6 नंबरचं पद आहे ते इथं भेटू शकतं आणि याच्यामध्ये खूप मॅटर करतो तो तुमचा अनुभव। आणि आता आपण समजून घेऊया की CAचे कामं कसे असतात आणि ICWAचे कामं काय असतात ते, याच्यामुळे की जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना क्लिअर होईल की आपण कसं आणि काय आहे ते समजून घेऊया। CA तुम्हाला माहिती आहे प्रोफेशनल एक डिग्री आहे, कोर्स आहे तो, आणि तुमची एक्सपर्टीज असायला पाहिजे अकाउंटिंगमध्ये, टॅक्सेशनमध्ये, ऑडिटिंगमध्ये। त्याच्यानंतर प्रत्येक सेक्टरमध्ये CAची गरज असते, तर इन्क्लुडिंग बँकिंग, फायनान्शियल आणि कॉर्पोरेट सर्व्हिसेस याच्यामध्येच तुम्हाला CAचं लागतेच मदत। ऑडिट करण्यासाठी, टॅक्सेशन करण्यासाठी, प्रोजेक्ट फायनान्स मॅनेज करण्यासाठी लागतं। त्यानंतर ICWA काय आहे हे सगळं नवीन होतं आणि ICWA हे 3 वर्षाचा प्रोफेशनल कोर्स आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट जमली पाहिजे, बरं का। आता कॉस्ट आणि मॅनेजमेंट तुम्हाला अकाउंटिंग जमली पाहिजे, त्याच्यानंतर ॲनालाइज करता आलं पाहिजे फायनान्शियल डाटा फ्रॉम डिफरंट डिव्हिजन्स ऑफ कंपनी। तर ही महत्त्वाची इथं गोष्ट आहे। आणि त्याच्यानंतर आपण बघूया पुढचं पद। 9 नंबरचं पद आहे उपव्यवस्थापक, त्यासाठी 25 जागा आहेत। त्याच्यानंतर 10 नंबरचं पद आहे उच्च श्रेणी लिपिक, त्यासाठी 37 जागा आहेत। 11 नंबरचं पद आहे निम्न श्रेणी लिपिक, त्यासाठी 260 जागा आहेत। त्याच्यानंतर 12 नंबरचं पद आहे सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी, 6 जागा आहेत। आणि 13 नंबरचं जे पद आहे त्याच्यासाठी जागा आहेत 3, कनिष्ठ दक्षता अधिकारी। आता तुम्ही यासाठी CA इंटर असायला पाहिजे 9 नंबरचं जे पद आहे तिथपर्यंत, किंवा ICWA असायला पाहिजे, 1 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे, किंवा MBA फायनान्समध्ये झालेला असायला पाहिजे, किंवा MCom झालेलं असेल तरी चालतं आणि बाकीचं आहे ते तिथे दिलेलंच आहे। आता वयाची अट काय आहे तर 3 एप्रिल 2025पर्यंत तुम्ही हे 1, 2 आणि 3 नंबरच्या पदासाठी 40 वर्षापर्यंत असायला पाहिजे आणि 4, 5, 9, 11 या पदासाठी 38 वर्ष असायला पाहिजे। त्याच्यानंतर 6, 7 यासाठी 25 वर्ष असायला पाहिजे आणि 10 नंबरचं जे पद आहे त्याच्यानंतर त्यासाठी 57 वर्षाचे जास्तीत जास्त तुम्ही असायला पाहिजे। ओके, तर समजून घेऊया। हे नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर राहीन, देशभर राहीन। तर पुढे बघूया। ही बघा, ही ऑनलाईन साईट आहे महाराष्ट्र ट्रान्सकोची आणि त्या साईटवर गेल्यावर तुम्हाला इथं क्लिक करसान तर PDF ओपन होईल, जे की इंग्लिशमध्ये आहे, तेच मी तुम्हाला मराठीमध्ये एकदम सोयीस्कर भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे। आता बघूया आपण की प्रत्येक पदानुसार पेमेंट कसं असेल काय असेल। तर आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 3 एप्रिल 2025 आणि लेखी परीक्षा आहे मे आणि जूनमध्ये 2025च्या।
तर आता बघून घेऊया सिनियर मॅनेजरसाठी म्हणजे फायनान्स आणि अकाउंट्ससाठी ह्या पोस्टसाठी किती पेमेंट आहे. तर त्याची पेमेंट स्केल आहे 81,000पासून ते 97,000पर्यंत आणि ते पूर्ण जर समजा त्यात काही वाढ झाली वगैरे तर 1,98,000पर्यंत सुद्धा जातं. त्याच्यानंतर आपण बघूया की असिस्टंट जनरल मॅनेजर यासाठी किती पेमेंट स्केल आहे. तर तुम्ही बघू शकता इकडं की पेमेंट स्केल आहे 1,02,000 ते 1,24,000पर्यंत. त्यात बाकीचा खर्च वगैरे काय असेल ते येऊन सगळं होतं ते 2,08,000पर्यंत पेमेंट जातं. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट याच्या विभागात तुम्ही स्वतः असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी 2,08,000 रुपये पेमेंट पडतं सगळं धरून. त्याच्यामुळे खूप चांगल्या पोस्ट आहेत ह्या आणि खूप चांगलं पेमेंट आहे. तुम्ही याच्यात नक्कीच ट्राय करू शकता. त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियरसाठी किती पेमेंट आहे तर 1,07,000पर्यंत पेमेंट जातं ते आणि खूप महत्त्वाचं असं ही पोस्ट आहे. काम पण एका इंजिनियरला शोभेन असंच असतं, कमीत कमी याच्यात नसतं ते. त्याच्यानंतर डिप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यासाठी पेमेंट आहे 1,34,000 रुपये. सगळा खर्च वगैरे काय असेल ते सगळं धरून त्याच्यामध्ये येतं ते 1,34,000 रुपये. तर तुम्ही नक्कीच ह्या पोस्ट ट्राय करू शकता. आता ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी आहे पेमेंट 1,49,000 रुपये. तर विचार करा तुम्ही 1,49,000 रुपये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी पद आहे, पेमेंट आहे तेवढं. आणि त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी ज्याचं सिव्हिल झालेलं असेल 1,98,000 रुपयापर्यंत पेमेंट जातं. हे मी PDF मधलंच सांगत आहे, PDF मधलंच दाखवत आहे, ते एडिट करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जनरल मॅनेजरसाठी असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी आहे 2,08,000 रुपये पेमेंट. विचार करा 2,08,000 रुपये पेमेंट आहे असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी. तर खूपच चांगली गोष्ट आहे, तुम्ही नक्कीच याच्यात ट्राय करू शकता. आता आपण बघूया की पोस्ट ऑफ मॅनेजरसाठी किती पेमेंट आहे. तर 1,38,000 रुपये पोस्ट ऑफ मॅनेजरसाठी. तुम्ही बघत असाल की याच्यामध्ये सगळ्यांना 1,00,000च्या वरचेच पेमेंट आहे. स्टार्टिंग भरी 75,000 असो पण जास्तीत जास्त ते 1,38,000पर्यंत पेमेंट जातं. त्याच्यानंतर डिप्टी मॅनेजरसाठी पेमेंट किती आहे ते पण बघूया. तर डिप्टी मॅनेजरसाठी पेमेंट आहे 1,00,000पर्यंत जात होते. तर या प्रकारे इथं पेमेंटचं सांगत आहे मी तुम्हाला आणि तुम्ही नोट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर जे महत्त्वाचं म्हणजे उच्च स्तर लिपिकसाठी किती पेमेंट आहे. तर त्याच्यासाठी पेमेंट पडतं बघा 36,600 रुपयापासून तर बाकीचा खर्च जाऊन म्हणजे 56,000पर्यंत पेमेंट पडतं ते. ओके. सेवा योजन जाहिरात तुम्ही बघू शकता. लिपिकसाठी वित्त व लेखासाठी तुम्हाला पेमेंट पडतं 86,000पर्यंत. ओके. 86,000पर्यंत 34,000पासून सुरू होतं 86,000पर्यंत पेमेंट पडतं. तुम्हाला अभ्यास अकॅडमीचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.